students, welcome back to Chate Group of Education. In previous video, we have discussed the type of proof. One of the type of the proof, that is direct proof, and conditional statement, that is the statement which is in the form of if then. Okay, ते बघितलं. नंतर काय बघितलं, कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. हा पार्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. आय होप यू हॅव कम्प्लिटेड द डेली टास्क विच वॉज गिवन टू यू. तुम्ही दिलेला टास्क कम्प्लीट केलेला असेल, आय होप. ओके, आता प्रूफचे दोन टाइप्स पडतात, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रूफ. ओके, त्यातला डायरेक्ट प्रूफचं जे एक्झाम्पल होतं म्हणजेच एक थेरम आणि त्याच्यातले प्रूफ जे होतं, गिवन टू प्रूफ, हे आपण बघितलेलं आहे. जेव्हा दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात तेव्हा त्यांनी क्रिएट केलेले अपोजिट अँगल्स हे काय येतात, कॉन्ग्रुएंट, म्हणजेच काय येतात, इक्वल मेजरचे येतात. हे थेरम आपण काय केलं, इथं प्रूव्ह केलेला आहे. ओके, आता दुसरा टाइप आहे प्रूफचा, तो इनडायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप आपण आर्ग्युमेंट्स करत आलो आणि अप टू द प्रूफ म्हणजे लास्ट स्टेपला आपण पोहोचलो, ते झालं डायरेक्ट प्रूफ. आता इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय, आता आपण बघितलं स्टेटमेंट मध्ये काय येतं आपल्याला, इफ नंतर फॉलो होणारा पार्ट त्याला काय म्हणतो आपण, अँटीसिडेंट, आणि देन ला फॉलो होणारा पार्ट त्याला काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट. ओके, आता इनडायरेक्ट प्रूफ हे जो टाइप आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, लक्ष द्या इकडे. हा जो कॉन्सिक्वेंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, म्हणजे जो काय आहे ट्रू आहे, तो आपण फॉल्स आहे असं कन्सिडर करतो, म्हणजे या प्रूफ देताना याचा. ओके, म्हणजे कॉन्सिक्वेंट हा फॉल्स आहे असं कन्सिडर करतो आणि स्टेप बाय स्टेप आर्ग्युमेंट करत लास्ट स्टेपला एखादा पॉइंट आपल्याला असा तिथं मिळतो की हे जे अँटीसिडंट आहे किंवा आपल्याला नोन असलेलं एखादा रिझल्ट असेल त्याला हे काय म्हणतं, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे समजतो मला, विरोधाभास, पूर्णतः अपोजिट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी मराठीतून एखादं एक्झाम्पल तुम्हाला देते की सदू हा प्रामाणिक मुलगा आहे पण त्याने चोरी केली. ओके, आता हे काय झालं, अपोजिट झालं ना. तो प्रामाणिक असेल तर चोरी करेल का, नाही करणार, आणि चोरी केली तर प्रामाणिक राहील का, नाही राहणार. समजलं. त्याच टाइप मध्ये जर तुम्ही कॉन्सिक्वेंट ट्रू आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय, पण प्रूव्ह करण्यासाठी इनडायरेक्टली तुम्ही काय करताय, ते फॉल्स आहे, चुकीचं आहे हे कन्सिडर करताय. ओके, आणि स्टेप बाय स्टेप आर्ग्युमेंट करत येत आहे आणि लास्टला अशा एका स्टेपला पोहोचताय की जिथं अँटीसिडंट म्हणजे दिलेला पार्टला तुम्हाला काय मिळते, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे तुम्हाला समजला आता, विरोधाभास, पूर्णतः अपोजिट कन्सेप्ट. समजला, त्याला काय म्हणायचं, कॉन्ट्राडिक्शन. ओके, आता त्यासाठी आपण एक थेरम इथं कन्सिडर करतोय. ओके, स्टेटमेंट काय दिलंय बघा, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. ओके, तुम्हाला डायरेक्ट जर अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट समजत नसेल तर दिलेल्या स्टेटमेंटचं काय करायचं, तुम्ही कंडिशनल फॉर्म मध्ये आधी कन्व्हर्ट करून घ्यायचंय. ओके, म्हणजे काय येणार, इफ, आता नंबर देऊयात, सपोज पी हे अल्फाबेट देऊयात नंबरसाठी. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. ओके, आता पहिल्यांदा लिहूयात गिवन पार्ट. आता याच्यासाठी काही डायग्राम येणार नाहीये, डायरेक्ट गिवन पार्ट येईल. ओके, आता गिवन काय आहे, सपोज केलंय आपण P इज द प्राईम नंबर. ओके, लेट लिहायचं, P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. ग्रेटर दॅन 2. आता प्राईम नंबर सगळ्यांना मला वाटतं माहिती आहे, ज्या नंबरला एक आणि तो नंबर स्वतः हे दोनच डिवायझर्स असतात त्याला काय म्हणतो आपण, प्राईम नंबर. ते 2 पासून स्टार्ट झाले, 2, 3, 5, 7, 11, 13 अँड सो ऑन. ओके, मग प्राईम नंबर म्हणजे डिवायझर्स कुठले आले, 1 आणि P, म्हणजे तो स्वतः नंबर जो असेल तो, एवढेच त्याचे डिवायझर्स असतात. समजलं. P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. ओके, आता टू प्रूव्ह, तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय, इट इज ऑड नंबर. इट इज म्हणजे कुठला घेतला, इथं आपण P घेतला, त्यामुळे काय येणार,
P is odd number किंवा odd. P is odd number. ओके, समजलं. दिलंय काय अँटीसिडंट P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 आणि प्रूव्ह करायचंय P इज अ ऑड नंबर. आता मी काय म्हटलं की इनडायरेक्ट प्रूफ मध्ये हा जो कॉन्सिक्वेंट असतो त्याचा काय कॉन्सिक्वेंट आहे P इज ऑड नंबर, ते फॉल्स आहे हे आपण कन्सिडर करतो. ओके, म्हणजेच आता प्रूफ मध्ये बघा काय येईल. प्रूफ आता काय करतोय आपण, ह्याचा फॉल्स आहे म्हणजे तो ऑड नंबर नाहीये. तर ऑड नाही आता कसला नंबर येणार आहे, तो इवन नंबर येणार आहे. ओके, म्हणजे काय येणार, लेट अस सपोज, आपण सपोज करतोय तसं, लेट अस सपोज दॅट, काय सपोज करतोय, P इज इवन नंबर. P इज इवन नंबर. ओके, आता P हा जर इवन नंबर असेल, कुठलाही इवन नंबर घेतला तर त्याला 2 नी डिवाइड होतं की नाही, होतं. म्हणजे काय येणार, 2 इज डिवायझर ऑफ P. ओके, देअरफॉर 2 इज डिवायझर ऑफ P. याला देऊया स्टेटमेंट नंबर फर्स्ट. ओके, समजलं का. ऑड होता त्याचा फॉल्स आहे, ते चुकीचं आहे. ऑड नसेल तर काय येणार, इवन. म्हणून काय घेतलं, लेट अस सपोज दॅट P इज इवन नंबर. इवन म्हणजे काय, तर समसंख्या. ओके, आता समसंख्या म्हणजे इवन नंबर असेल तर त्याला ऑब्विसली 2 नी भाग जातोच जातो. त्यामुळे काय येणार, 2 इज डिवायझर ऑफ P. त्याला दिला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट, स्टेटमेंट नंबर 1. बट दिलंय काय ऑलरेडी, P इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. बट P इज प्राईम number greater than 2. ओके, 2 पेक्षा मोठा प्राईम नंबर आहे. फॉर एक्झाम्पल आता 3, 5 हे सगळे काय झाले, प्राईम नंबर्स ग्रेटर दॅन 2. त्याचे डिवायझर्स कुठले येतात, 3 किंवा 5, कुठलाही कन्सिडर करा. कुठले डिवायझर्स येतात, 3 सपोज केला तर 1 आणि 3 हे 2च आले. 5 घेतला तर 1 आणि 5 2 आले. तसं P घेतलं तर काय येणार आहे, 1 अँड P. ओके, एवढे 2च डिवायझर्स येणार. देअरफॉर 1 अँड P आर ओनली डिवायझर्स ऑफ P. दिस इज नथिंग बट स्टेटमेंट सेकंड. ओके, फर्स्ट मध्ये काय म्हणलं, 2 इज डिवायझर ऑफ P आणि इथं काय म्हणतोय, 1 अँड P आर ओनली डिवायझर्स ऑफ P. आता हे 2 स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्टरी आहेत का. इथं म्हणलं की 2 हा त्याचा डिवायझर आहे, इथं म्हणतोय 1 आणि P सोडून त्याचे कुठलेही डिवायझर्स नाहीये. म्हणजे हे काय झालं, these 2 स्टेटमेंट्स आर कॉन्ट्राडिक्टरी. ओके, म्हणजे काय येणार, 1 स्टेटमेंट 1 and 2 are contradictory. Therefore, म्हणजे हे जर कॉन्ट्राडिक्टरी असेल तर our assumption is wrong. ओके, और assumption काय केलं होतं, P is even number. मग ते रॉंग असेल तर राईट काय आहे, P is odd number. Therefore, our assumption is wrong. Therefore, काय ना, P is odd number. P is odd number. समजलं का. This type of proof is nothing but the indirect proof. या प्रूफच्या टाइपला आपण indirect proof म्हणतो. Here we consider that the consequent is false and we get a contradiction somewhere. Then our assumption is wrong. Then our to prove is true. जे पार्ट प्रूव्ह करायचा होता तो ट्रू झाला. समजला. दिस इज नथिंग बट द इनडायरेक्ट प्रूफ. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं एक एक जे आपण एक्झाम्पल बघितलं ते तुम्हाला प्रूफचे टाइप समजण्यासाठी ऍक्च्युली होतं, पण मे बी तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन मध्ये 2 मार्क्स साठी त्यातला एखादा थेरम ऍक्टिव्हिटी साठी दिलेला जाऊ
शकतो. समजलं? नेक्स्ट बघूयात आपण. एक एक्झाम्पल बघायचं आहे अजून आपल्याला. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेऊयात. क्वेश्चन बघा काय आहे. कोऑर्डिनेट ऑफ point P on a number line is -7. Find coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P. चला क्वेश्चन एकदा रीड करून घ्या. काय दिले बघा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P on a number line is -7. Find the coordinates of points on number line which are the distance of 8 units from point P. ओके. आता P चा कोऑर्डिनेट किती दिलाय तर समजण्यासाठी फार तर आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. सगळी ड्रॉ करण्याची गरज नाहीये. सिंगल लाईन ड्रॉ करून घेऊयात आधी. पॉइंट P चा कोऑर्डिनेट किती दिलाय नंबर लाईन वरचा -7. सपोज इथे -7 पॉइंट P. ओके. तुम्हाला काय करायचंय अशा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे नंबर लाईन वरचे जे की काय असतील 8 युनिट डिस्टन्स वरती असतील फ्रॉम पॉइंट P. ओके. आता पॉइंट P पासून राईट हँड साइडला आपण 8 युनिट डिस्टन्स वरती असणार आहे आणि लेफ्टला पण काय असणार आहे 8 युनिट डिस्टन्स वरती पॉइंट असणार आहे. सपोज राईट हँड साइडला असलेले पॉइंटचे नाव घेऊयात A अँड लेफ्ट हँड साइडचे घेऊयात B. समजलं? ओके. सोल्युशन मध्ये काय कन्सिडर करूयात बघा. लेट पॉइंट A and B are at right hand side and left hand side. A is right, B is left hand side. Points of point P which are at a distance of 8 units. ओके. म्हणजे P हा पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -7. A हा पॉइंट राईट हँड साइडला आहे ऍट डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स आणि B हा पॉइंट लेफ्ट हँड साइडला आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स. सेम डिस्टन्स इज सेम. ओके. आता इकडून इकडे काय होतात नंबर इन्क्रीज होतात राईट हँड साइडला. म्हणजे -7 मध्ये हे 8 काय करायला लागतील प्लस करावे लागतील आणि लेफ्ट हँड साइडला जेव्हा येऊ नंबर लाईन वरती तेव्हा लेफ्टला काय होतात नंबर्स डिक्रीज होत जातात. त्यामुळे 8 काय करायला लागेल आपल्याला मायनस करायला लागेल. ओके. देअरफोर मग काय येणार आहे देअरफोर काय काढायचं आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. देअरफोर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज इक्वल्स टू राईटला त्यामुळे काय करणार आहे आपण ऍड करणार आहोत. ओके. काय येणार इथं -7 प्लस 8 प्लस मायनस होणार मायनस विच इज इक्वल्स टू 1. Therefore coordinates of
coordinates of point B is equals to B म्हणजे निगेटिव्ह येणार. ओके, -7 -8 which is equals to -50. ओके, म्हणजेच coordinates of point which are at a distance of 8 units from point P are nothing but 1 and -50. समजलं? सेम टाईपचा एक क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे, ते तुम्ही घरी सॉल्व करायचा आहे. हा क्वेश्चन समजलाय का? 7 -7 हा दिलाय P चा कोऑर्डिनेट. तिथून तुम्हाला A B हे सोडून दुसरे पॉइंट्स घेतले तरी चालेल, पण 8 युनिट डिस्टन्स वरती असणारे 2 पॉइंट्स, 2 असं मेन्शन नाही केलेलं, पण 2 येणार राईटला आणि लेफ्टला असल्यामुळे. ओके, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे होते. समजला? आता तुम्हाला होमवर्क साठी याच्यातच एक चेंज करून देऊयात. एक्झाम्पल घ्या. तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाइन is to find the coordinates of a point on a number line which are at a distance of, तुम्हाला घ्यायचा आहे आता, which are at a distance of 11 units from point P. क्वेश्चन नोट डाउन करून घ्या. सेम टाइपनी सॉल्व करायचं आहे. डायग्राम रिक्वायर्ड असेल तर घ्या, नसेल तर राहू देत. नोट डाउन दिस क्वेश्चन. Okay, here we finish our first topic. In first topic we have discussed the points, that is the distance, betweenness, conditional statement, proof. We have discussed two types of proofs, that is direct proof, indirect proof, how to write the proof. We have seen 2 theorems for this. Now I will give you a daily task. Now note down this daily task for you. Here observe, write the following statements in conditional form and also write converse. काय करायचं आहे की मी एक्सप्लेन करून देणार आहे. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. ओके, त्याला आधी तुम्हाला कंडिशनल फॉर्म म्हणजे काय येणार, इफ देनच्या फॉर्म मध्ये, आणि त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय येणार, स्क्वेअर असण्यासाठी कंडिशन काय झाली, तो आधी काय पाहिजे, रोम्बस पाहिजे. त्याच्यासाठी काय येणार मग स्टेटमेंट, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. आणि त्याचा कंडिशनल कॉन्व्हर्स जर केला तर काय येणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन इट इज अ रोम्बस. समजलं? अशा फॉर्म मध्ये येईल. नेक्स्ट बघा, हे चारही त्या टाइपने करायचे आहेत. सेकंड क्वेश्चन बघा यातला, इफ ए डॅश बी डॅश सी मीन्स बी इज इन बिटवीन ए अँड सी, ऑल दीज आर कोलिनियर पॉइंट्स. डी ऑफ ए सी इज इक्वल्स टू 17.5, डी ऑफ बी सी इज इक्वल्स टू 5, देन डी ऑफ ए बी. आता याच्यावरून काय मिळतं आपल्याला, डी ऑफ ए बी प्लस डी ऑफ बी सी इज इक्वल्स टू डी ऑफ ए सी. दिलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, डी ऑफ ए बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. थर्ड क्वेश्चन बघा, ऑन अ नंबर लाइन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P Q R are 3, -5 and 6 respectively. State whether the following statements are true or false. ओके, स्टेटमेंट म्हणजे काय, डिस्टन्सेस म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आधी तुम्हाला डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. डी ऑफ पी क्यू, डी ऑफ क्यू आर आणि डी ऑफ पी आर. कोऑर्डिनेट वरून तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचंय, मायनस करायचंय. समजला? त्याच्यावरून हे तिन्ही डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ती व्हॅल्यू आली इक्वल आली तर हे स्टेटमेंट ट्रू आलं, अदरवाइज फॉल्स. तिकडे पण तेच सेम करायचं आहे. ओके, तर होमवर्क नोट डाऊन करून घ्या.
इथं आपला फर्स्ट टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला त्यातला प्रत्येक पॉइंट समजलेला असेल आणि तुम्ही सगळे पॉइंट्स परत एकदा घरी रिवाइज कराल. ओके, थँक्यू.